नमस्कार मित्रांनो, नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षेची चाचणी परीक्षा आज संपन्न झाली। त्या चाचणी परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे। पहा, जास्त वेळ न घालवता लगेच सुरू करूया। त्यापूर्वी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर पाहूया इयत्ता 6वी नवोदय पूर्वपरीक्षेची चाचणी पुस्तिका आणि उत्तरपत्रिका। पहा, चाचणी पुस्तिका डी हा सेट आहे माझ्याकडे। याच्यामधील सर्व साधारण सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत। यावर्षी आपल्याला माहीतच आहे 40 प्रश्न बुद्धिमत्तेला, 20 अंकगणिताला आणि 20 भाषेला होते, परंतु मार्क बुद्धिमत्तेला 50, गणिताला 25 आणि भाषेला 25 होते। एकूण 100 मार्काची होती, पण प्रश्न 80च होते। चला तर पाहूया मानसिक क्षमता चाचणी। प्रश्न पहिला, याच्या भाग पहिल्यामध्ये वेगळी आकृती ओळखणे। 1चं बी, 2चं डी, 3चं सी आणि 4चं बी। भाग 2 मध्ये प्रश्न 5वा सी, प्रश्न 6वा सी, प्रश्न 7वा डी आणि प्रश्न 8वा बी। भाग 3 याच्यामध्ये आकृतीचा अपूर्ण भाग ओळखणे आहे। याच्यामध्ये प्रश्न 9व्याचं डी, प्रश्न 10व्याचं सी, प्रश्न 11व्याचं डी, प्रश्न 12व्याचं ए। भाग 4 मध्ये क्रमाने येणारी आकृती ओळखा असं होतं। प्रश्न 13व्याचं ए, प्रश्न 14व्याचं बी, प्रश्न 15व्याचं डी आणि प्रश्न 16व्याचं सी असं होतं। भाग 5 यामध्ये सहसंबंध जोडणे, पहिल्या 2 आकृतीचा संबंध तर तिसऱ्या आकृतीचा संबंध कोणता येईल हा होता। प्रश्न 17व्याचं बी, प्रश्न 18व्याचं डी, प्रश्न 19चं बी आणि प्रश्न 20चं सी। भाग 6 यामध्ये आकृतीचा अपूर्ण भाग ओळखायचा आहे आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी। त्यामध्ये प्रश्न 21चं बी, प्रश्न 22चं ए, प्रश्न 23चं सी, प्रश्न 24चं ए। भाग 7 याच्यामध्ये प्रतिबिंब, प्रश्न आकृतीचे प्रतिबिंब ओळखा असा प्रश्न होता। त्यामध्ये प्रश्न 25चं ए, प्रश्न 26चं सी, प्रश्न 27चं सी, प्रश्न 28चं बी। भाग 8 मध्ये दुमडलेली घडी उकलणे, यामध्ये प्रश्न 29चं सी, प्रश्न 30चं सी, प्रश्न 31चं ए, प्रश्न 32चं सी। भाग 9 यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये काही तुकडे दिलेले आहेत, त्यापासून जोडून कोणती आकृती तयार होईल हे होता प्रश्न। त्यामध्ये प्रश्न 33चं ए, प्रश्न 34चं बी, प्रश्न 35चं बी आणि प्रश्न 36चं सी। भाग 10 यामध्ये प्रश्न आकृतीत दिलेली आकृती ही दिलेल्या 4 आकृत्यापैकी कोणत्या आकृतीत आहे ते ओळखा, लपलेली आकृती ओळखा थोडक्यात। प्रश्न 37चं बी, प्रश्न 38चं डी, प्रश्न 39चं सी आणि प्रश्न 40चं बी। खंड 2 अंकगणित यामध्ये प्रश्न 41, दर साल दर शेकडा 8 दराने रुपये 6,600 मुद्दलाचे सरळ व्याजाने 4 वर्षात किती रुपये होतील? उत्तर आहे 5,000 बी। प्रश्न 42, गणिताचे सुलभीकरण 15.1/2 वजा कंसात 12/5 गुणिले 5/8 अधिक कंसात 7/1.3/4 कंस बंद गुणिले 2 याचं उत्तर येईल 9/2। प्रश्न 43चं खालील संख्यापैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5, 6 यांनी पूर्ण भाग जातो? उत्तर आहे बी 60। प्रश्न 44, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? यामध्ये डी हे विधान बरोबर आहे। 0 ही संख्या विषम नाही आणि समही नाही। प्रश्न 45, एका खोक्यात 500 अंडी आहेत, 3/25 फुटली, उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली, उरलेल्या अंड्यांची संख्या किती? याचं उत्तर आहे 88। प्रश्न 46, जर एका माणसाने ताशी 30 किमी या गतीने प्रवास केला
तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर त्याने ताशी 42 किमी या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर किती? याचं उत्तर आहे 35 किमी बी. 80 किमी दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती? उत्तर आहे 32 किमी दर ताशी ए. प्रश्न 48. एक वस्तू रुपये 500ला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू 700 रुपयाला विकली तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? उत्तर बी रुपये 550. 49वा प्रश्न. एका फळविक्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केली आणि ती 3 रुपयाला 5 या दराने विकली तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? उत्तर आहे डी म्हणजेच 20%. प्रश्न 50. 12 मीटर गुणिले 10 मीटरच्या सभागृहाला मढवण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील? उत्तर बी 15,000. प्रश्न 51. 10 सेमी बाजू असलेले 2 घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहेत. त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती? उत्तर आहे 2000 सेंटीमीटरचा घन बी. 52. दुपारी 3:05 ही वेळ कशी लिहाल? उत्तर आहे डी. प्रश्न 53. -3 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. उत्तर आहे बी -1. प्रश्न 54. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/8 भाग व्यापलेला आहे तर त्या भूखंडाची लांबी आहे बी 32 मीटर. प्रश्न 55. 3 आणि 5 यांची गणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? उत्तर आहे डी 6. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे? याचं उत्तर आहे 5,50,000. प्रश्न 57. 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांनी पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील आणि लहानात लहान किमाल संख्येमधील अंतर? उत्तर आहे सी 66,951. प्रश्न 58. 5 किलो 45 ग्रॅम म्हणजे? उत्तर आहे बी 5 किलो 45 ग्रॅम. 59वा प्रश्न. 150% म्हणजे किती? उत्तर आहे ए 1.5. 60वा. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 2.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80 याचे उत्तर ए 2.9/20. उतारा क्रमांक 1 भाषा. 61वा प्रश्न. औषधालय म्हणजे? औषधाचे दुकान बी. 62वा प्रश्न. लिंबाच्या झाडाच्या शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग आहे ए बिया. 63. खालीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी आहे? उत्तर आहे डी कुरूप. प्रश्न 64. कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे ए पिकाचा नाश करणारी कीड. आणि 65. निंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. उत्तर आहे सी डहाळ्या. प्रश्न 66. उतारा 2. अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती सी गुलाबाचे रोप. 67. उठल्याबरोबर अजित? उत्तर आहे बी रोप पाहायला पळाला. प्रश्न 68. प्रथम किती कळ्या आल्या? उत्तर आहे सी 2. प्रश्न 69. अजितने पहिले 2 गुलाब भेट दिले. उत्तर आहे सी त्याच्या आईला आणि बहिणीला. प्रश्न 70. उत्तेजित याचा अर्थ आहे? उत्तर आहे बी भाऊक. उतारा 3. प्रश्न क्रमांक 71. पवित्र स्थळांना धार्मिक लोक, निसर्गदृश्ये पाहणारे लोक तसेच टिंबटिंब भेटी देतात. उत्तर आहे बी प्रवासी. प्रश्न 72. खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी आहे? उत्तर आहे ए सामान्यतः. जेथे प्रश्न 73. जेथे 2 वा अधिक नद्यांचा संगम होतो अशी स्थळे पवित्र मानली जातात. उत्तर आहे सी जेथे 2 वा अधिक नद्यांचा संगम होतो
अशी स्थळे पवित्र मानले जातात. येथे पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे सी शापित. 74 लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल मानले जाते. उत्तर आहे ए पवित्र. 75 लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात. उत्तर आहे बी धार्मिक. प्रश्न 76 टिंबटिंबांनी चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला. उत्तर आहे ए मायन. 77 टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. उत्तर आहे सी चिकलेरो. प्रश्न 78 विकल तुकडे पाठवण्यात येतात. उत्तर आहे बी डिंकाच्या कारखान्यात. 79 टिंबटिंबखेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. उत्तर आहे सी दाट करण्या. आणि शेवटचा 80वा प्रश्न या उतार्यासाठी उचित शीर्षक होईल. उत्तर आहे डी चघळण्याच्या डिंकाची कहाणी. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या इतर नवोदय मित्रांना पाठवा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.